पेण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची नवी मोर्चे बांधणी. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत अलिबागच्या राजमळा निवासस्थानी पार पडली महत्त्वाची कार्यकारिणी बैठक. जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता संघटना वाढीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, आमदार दळवींची घोषणा. तर दुसरीकडे अनिकेत तटकरेंच्या भेटीच्या चर्चेवर आमदार दळवींचं मोठं विधान. म्हणाले, महायुतीचे आमदार म्हणून स्वागत करू, पण सुनील तटकरेंच्या राजकीय कृत्याला विरोधच राहणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पेणची तालुका कार्यकारिणी काही कारणास्तव बरखास्त केली होती. आता पुन्हा एकदा आगामी निवडणुका आणि पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू झाली आहे. अलिबाग येथील आमदारांचे निवासस्थान असलेल्या राजमळा येथे पेण तालुक्यातील कार्यकर्त्यांची आणि माजी पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीत बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलं की येत्या काही दिवसातच पेण तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पक्षाला नवी दिशा देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी यावेळेस अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, संजीवनी नाईक यांच्यासह पेण तालुक्यातील माजी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान अलिबाग पेणच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगलीय, ती म्हणजे आमदार अनिकेत तटकरे हे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेणार असल्याची. या भेटीच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महेंद्र दळवींनी थेट आणि रोखठोक भूमिका मांडली. दळवी म्हणाले की महायुतीतील आमदार म्हणून अनिकेत तटकरे यांना जर मला भेटायची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे नक्कीच स्वागत करू. मात्र खासदार सुनील तटकरे यांचे जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणे कायम राहील. आमदारांच्या या विधानामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. साहेब, आपले पेनवर विशेष प्रेम आहे आणि आज पेनच्या नवीन कार्यकारिणीची आपण बैठक घेतलेली आहे, काय सांगत आहात? आज खरं तर पेनच्या कार्यकारिणीची बैठक घेतली, कारण जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आपण सगळ्याच तालुक्यातल्या जे पदाधिकाऱ्यांचे हे होते ते बरखास्त केली होती. तर नव्याने करण्यासाठी कार्यकारिणी संवाद साधावा, त्यांचं मत जाणून घेतलं. आमचे संपर्क प्रमुख नवगणजी होते, जिल्हा प्रमुख राजा केणी, मी आणि इतर पदाधिकारी सगळे होते. सखोल चर्चा केली. तिथले भागातले मूळ प्रश्न असतील आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद राहणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून नव्याने नियुक्ती करताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन नवीन बॉडी निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून आज रोहा असेल, पेण असेल, अशा तालुक्यातल्या मी बैठक आज घेतल्या. कंटिन्यू आठवड्यामध्ये संपूर्ण दक्षिण रायगडच्या प्रत्येक तालुक्याने बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करून जसं पक्षाचा आदेश आला आहे त्याप्रमाणे काम पुढे चालू राहील. साहेब, आता अनिकेत तटकरे हे आमदार झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की मी महेंद्र दळवी जे साहेब आहेत आमदार, त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी चहा पाणी पण घेणार आहे, काय झालं? असं ते निवडणूक बिनविरोध झाली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन केलं. एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या करण्याचा फॉर्म भरला होता, परंतु पक्षाचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म आपण विड्रॉ केला 3 तारखेला आणि 4 तारखेला ज्यांचे फॉर्म होते त्यांनी विड्रॉ केले. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली. आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल की महायुतीतल्या नेत्यांना त्याने भेटावं. काल भरत शेठला भेटले. आता आपल्याकडे येणाऱ्यांचं मी सगळं स्वागत निश्चित करतो, परंतु उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना आतापर्यंत राजकीय तटकरे साहेबांचा उलटफेर करणारा प्रवास आहे, त्याला काउंटर करण्यासाठी, छेद देण्यासाठी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. जरी ते आले तरी नक्की चहा पाणी त्यांचा सन्मान मी नक्की करेन, पण आता पण त्यांच्या जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचं काम मी कायमस्वरूपी निश्चित करणार. पालकमंत्रीचा पेढा सुटेल का? आता भरत शेठला विचारा, कारण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला भरत शेठने तो निर्णय घेतला आहे. मला वाटतं तो आमचा अधिकार आहे आणि महायुतीचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरत रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल. पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला
त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली, याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे. आणि मग या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेठ आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेठ आमचे पालकमंत्रीपद निश्चित येतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की नाही देतील. जनोदय करिता विनायक पाटील, पेण. जनोदय